नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 99 क्रमांकाचं जे काही राष्ट्रकुल स्पर्धा आहेत म्हणजेच काय कॉमनवेल्थ गेम्स आहेत 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी ग्लासगोच्या अंतर्गत जे काही 99 क्रमांकाचं कॉमनवेल्थ गेम्स आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. लक्षात घ्या, हे जे काही कॉमनवेल्थ गेम्स असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. याच्याबद्दल काही ठराविक गोष्टी त्या व्यवस्थितपणे लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही कॉमनवेल्थ गेम्स आहे याची पहिली आवृत्ती कधी झाली तर 1930 मध्ये. कोठे आयोजित करण्यात आली होती? हॅमिल्टन या ठिकाणी म्हणजेच कॅनडामध्ये. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी 21वी आवृत्ती झाली 2018 मध्ये गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. 22वी आवृत्ती झाली 2022 मध्ये बर्मिंगहम या ठिकाणी इंग्लंडमध्ये. त्यानंतर 23वी आवृत्ती 2026 मध्ये होणार आहे ग्लासगो म्हणजे स्कॉटलंड या ठिकाणी. म्हणून तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे 2026 मध्ये होणारे जे काही कॉमनवेल्थ गेम्स आहेत ही कितवी आवृत्ती असणार आहे तर 23वी आवृत्ती. आणि 24वी आवृत्ती कधी होणार आहे 2030 मध्ये अहमदाबाद आपल्या प्यारा भारतामध्ये. बरोबर, दर 4 वर्षांनी या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्स आयोजित करण्यात येत असतात. ठीक आहे, मग आतापर्यंत जे काही कॉमनवेल्थ गेम्स झाले त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही पदके जिंकलेले देश आहेत त्यांच्या पदकांच्या तालिकेमध्ये सर्वात अव्वल कोण आहे तर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 2604 या ठिकाणी पदके जिंकलीत. त्याच्यामध्ये 1003 सुवर्ण पदक आहेत. याच रँकिंगमध्ये आपला भारत देश 4थ्या क्रमांकावरती आहे. भारताने संपूर्ण कॉमनवेल्थ गेम्समध्ये 564 पदके जिंकलेत. त्याच्यामध्ये 203 सुवर्ण आहेत, 190 रौप्य आहेत तर 171 कांस्य पदक आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन बरोबर उपग्रह EOS अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट कोणत्या भारतीय स्टार्टअपने प्रक्षेपित केलेला आहे, लॉन्च केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी गॅलेक्सी आय. बरोबर, तर गॅलेक्सी आयने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही जगातील पहिला आहे मल्टी सेन्सर EOS या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे. EOS म्हणजे काय? अर्थ ऑब्झर्वेशन या ठिकाणी सॅटेलाइट म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. द ब्रह्मास्त्र अनशील्ड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. डी शिवानंदन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डी शिवानंदन असं त्यांचं नाव आहे. द ब्रह्मास्त्र अनशील्ड नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर लगेच नवनवीन जे काही प्रकाशित झालेले पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे KJS धिल्लन यांनी. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी. डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे रवी के मिश्रा यांनी. दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. आफ्टर मी चाओज ॲस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर हे पुस्तक लिहिलं आहे MJ अकबर यांनी. 107 दिवस हे पुस्तक लिहिलं आहे कमला हॅरिस यांनी. आणि द ब्रह्मास्त्र अनशील्ड हे पुस्तक लिहिलं आहे डी शिवानंदन यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. भारताने कोणत्या देशासोबत पहिला INROKN द्विपक्षीय सराव आयोजित केलेला आहे? इन वरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. या ठिकाणी आपला इंडिया
आणि ROKN याच्यावरून तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, दक्षिण कोरिया, बरोबर. तर पर्याय क्रमांक ए दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने दक्षिण कोरिया या देशासोबत पहिला या ठिकाणी द्विपक्षीय सराव आयोजित केलेला आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही पहिली आवृत्ती आहे, इनॉग्रेशन एडिशन आहे. भारत दक्षिण कोरिया नौदल द्विपक्षीय सराव आहे, बरोबर. मग भारताच्या अन्य देशांसोबत झालेले किंवा होत असलेले जे काही सराव असतात त्याच्यावरती बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात. लिहून घ्या. कुरुक्षेत्र आहे सिंगापूर देशासोबत, नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलिया देशासोबत, शक्ती सराव आहे फ्रान्स देशासोबत, ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलिया सोबत, वीर गार्डियन आहे जपान सोबत, सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत, युद्धाभ्यास तारकश कोप इंडिया सराव आहे अमेरिका सोबत, गरुडा शक्ती आहे इंडोनेशिया सोबत, स्लिनेक्स आहे श्रीलंका सोबत, डस्तलिक आहे उझबेकिस्तान सोबत, फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत, इंद्र आहे रशिया सोबत, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे UK सोबत, तर उदार शक्ती आहे मलेशिया सोबत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॅन कॅट्स असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, डॅन कॅट्स असं त्यांचं नाव आहे. IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. नवीन उपराष्ट्रपती या ठिकाणी नियुक्त झाले CP राधाकृष्णन. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेत विश्वास पाटील. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष आहेत संदीप सिक्का. NSE चे नवीन अध्यक्ष बनलेत इंजेती श्रीनिवास. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक बनलेत प्रदीप कुमार प्रजापती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच या ठिकाणी याचे महासंचालक बनलेत प्रवीर रंजन. इंडो तिबेट सीमा पोलीस दलाचे या ठिकाणी महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक बनले डॉक्टर खालेद अल एनानी. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक बनले डॅन कॅट्स असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच जागतिक अन्न दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 16 ऑक्टोबरलाच आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक अन्न दिवस वर्ल्ड फूड डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. या दिवसाचं उद्दिष्ट काय आहे, तर भुकेने ग्रस्त असलेल्यांसाठी जागतिक जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देणे आणि सर्वांसाठी निरोगी आहार सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आणि 16 ऑक्टोबरलाच अन्य काही दिवस आहेत जसं की जागतिक अन्न दिवस आपण आत्ताच पाहिलं, सोबत सोबत जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचा दिवस देखील याच दिवशी असतो. ठीक आहे, सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणत्या माजी राजकीय नेत्याने मायक्रोसॉफ्ट आणि AI स्टार्टअप एन्थ्रोपिक मध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील झालेले आहेत. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऋषी सुनक. बरोबर, तर ऋषी सुनक हे या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट आणि AI स्टार्टअप एन्थ्रोपिक मध्ये वरिष्ठ सल्लागारपदी या ठिकाणी सामील झालेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूंचे जगातील पहिले आभासी संग्रहालय कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, युनेस्कोने या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945ला. महासंचालक आहे तो वर्तमानमधील युनेस्कोचे नवीन झालेत खालेद अल अनानी आणि उपमहासंचालक आहे जिंग क्यू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, स्टेडफास्ट नून 2025 नावाच्या नाटोच्या आण्विक प्रतिबंधक सरावाचे यजमानपद कोणत्या देशात आहे? तर पर्याय क्रमांक डी, नेदरलँड या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी स्टेडफास्ट नून 2025 हा जो काही या ठिकाणी नाटोचा आण्विक प्रतिबंधक सराव आहे याचं यजमानपद या ठिकाणी नेदरलँड देशाकडे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, अलीकडेच गुगलची जी काही मूळ कंपनी आहे, पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे अल्फाबेट, तर या अल्फाबेटने कोणत्या राज्यामध्ये गुगल AI हबचे उद्घाटन केलेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, गुगलची जी काही पॅरेंट कंपनी आहे कोणती? तर अल्फाबेट. तर अल्फाबेटनं काय केलेलं आहे? या राज्यामध्ये गुगल AI हब याचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. काय केलेलं आहे? इनॉग्रेशन केलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या राज्याच्या अंतर्गत? आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. तर जाता जाता आंध्र प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर. राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण, सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न, अलीकडेच NSG म्हणजे काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 41व्या क्रमांकाचा वर्धापन दिवस आपण साजरा केलेला आहे. NSG फुल फॉर्म आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. NSGची स्थापना झाली 16 ऑक्टोबर 1984ला. NSGचं ब्रीदवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. NSG कायद्याचं वर्ष आहे 1986. NSGचं मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. आणि NSGचे वर्तमानमधील डायरेक्टर जनरल महासंचालक आहेत भृगू श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, भारताची मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून 7व्यांदा कोणत्या कालावधीसाठी निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, 2026 ते 2028 या 2 वर्षासाठी या ठिकाणी आपल्या भारताची मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून 7व्या वेळेस या ठिकाणी निवड झालेली आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणतं ठरलेलं आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.